नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत एकदम टेस्टी, झणझणीत आणि खमंग अशी सुकी कारले भाजी। ज्यांना कारले आवडत नाही तो पण हे रेसिपी खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा मागतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात अगदी मी ते 5 कारले घेतलेले आहे आणि थोडीशी कोपऱ्याला कट करून घेऊया। कट केले की आपण बारीक राऊंड कट करून घेऊया। बटाटा गिरवायचं मशीननी कट केलं तर एकदम छान गोल राऊंड कट होणार आहे, त्यामुळे मी ते राऊंड कट करायला बटाट्याचं मशीन घेतलेले आहे। मित्रांनो, तुमच्याकडे अशी मशीन नसेल तर तुम्ही चाकूने बी राऊंड कट करू शकता। ज्यांच्याकडे हे मशीन आहे त्यांनी असे राऊंड कट करायला नक्कीच वापरा आणि एकदम छान पातळ होणार आहे। चला तर मग कारले गिरवायचे झालेले आहेत आणि एकदम गोल छान राऊंडमध्ये कट झालेले आहे। चला तर आपण तेलामध्ये तळून घेऊया। हे बघा, एकदम तेल छान गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये मी गिरवलेले कारले घातलेले आहे। मित्रांनो, तुम्ही कारले घालताना 10 मिनिट अगोदर मिठामध्ये भिजवून ठेवू बी शकतो, नाहीतर तसेच कारले तळायला घालू शकतो आणि त्याचा कडवा पण चांगला असतो, त्यामुळे मी ते तसेच घातलेले आहे। हे बघा, एकदम मस्त लाल ब्राऊन झालेले आहेत। चला तर मग आपण कारले तेलामधून काढून घेऊया। कारले तेलातून काढून आपण त्या कढईमध्ये तेल असलेलं थोडीशी तेल बी काढून घेऊया। हे बघा, मी इथे सर्व कारले काढलेले आहे। हे बघा, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेले आहे। चला तर त्याच तेलाच्या कढईमध्ये आपण कारले मसाला कशी करतात ते आपण बघून घेऊया। सर्वात अगदी मी इथे 2 चम्मच मोहरी घातलेले आहे। तसेच आता आपण 2 चम्मच जिरे घालून घेऊया। हे बघा, 2 चम्मच जिरे घातलेले आहे। थोडीशी अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। अद्रक लसूण कच्चा वास जाऊसरक आपण तेलामध्ये तळून घेऊया। तेलात चांगला परतून घेऊया। हे बघा, आणि छान त्याच्यामध्ये परतून घेतले तर त्याचा वास लगेच निघून जातील, त्यामुळे आपण थोडीशी अद्रक लसूण पेस्ट तेलामध्येच घालून चांगलं परतून घेऊया। हे बघा, परतून घ्यायचं झालेलं आहे। आता आपण ते तळलेले कारले त्याच्यामध्ये घालून घेऊया। तसेच कारले बी परतून घेऊया। कारले अगोदरच आपण तेलामध्ये चांगलं तळून घेतलेले आहे, त्यामुळे आता आपण जास्त तळायचं नाही। आता बघा, मी एक अर्धा चम्मच हळदी घातलेली आहे। आता 1 चम्मच धनिया पावडर घालून घेऊया। आता 1 चम्मच आपण जिरा आणि मेथीचं दाण्याचं पावडर घालून घेऊया। तसेच आपण स्वादानुसार मीठ घालून घेऊया। मीठ घातले की 1 चम्मच भरून तिखट घालून घेऊया। हे बघा, मीठ घातलेले आहे। आता 1 चम्मच तिखट बी घालून घेऊया। हे बघा, 1 चम्मच तिखट घातलेले आहे। आता चांगला तो कारल्याची सुक्का भाजी आपण परतून घेऊया। मित्रांनो, तुम्ही कारल्यामध्ये पाणी काढलं तर तो रस्सा होईल, त्यामुळे आपण इथं पाणी न वापरता तेलामध्ये सुक्का कारले भाजी केलेले आहे। सुक्का भाजी कसे करतात तुम्हाला मी ते दाखवलेले आहे, त्यामुळे आपण पाणीचा वापर केले नाही। हे बघा, छान परतायचं झालेले आहे। आता आपण हिरवी कोथिंबीर घालून घेऊया। चला तर आपण चांगलं परतून घेऊया। हिरवी कोथिंबीर लास्टला घातलं तर त्याचा स्वाद अजून जास्त येतो, त्यामुळे आपण तेलामध्ये घालायचं नाही। हे बघा, सुकी कारले भाजी तयार झालेली आहे। वा, तयार झाली एकदम खमंग, मजेदार आणि कुरकुरीत सुकी कारले भाजी। हे भाजी तुम्ही गरम गरम चपाती किंवा भाकरी किंवा दाल भात सोबत खाऊ शकता। खायला 1 नंबर लागतो। मित्रांनो, तुम्ही बी तुमच्या घरात एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच खूपच आवडेल। तुम्हाला सुकी कारले भाजी आवडले का नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।